हालेलुया. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचं असं मी स्वागत करतो. We welcome you all in the glorious name of Jesus Christ, who is the Son of Almighty God. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. God is good and His mercy endures forever. तो सर्व काळ चांगला आहे. He is good always. आणि म्हणून आम्ही सर्व काळ आशीर्वादित असणारे लोक आहोत. And that is why we are the people who are going to be blessed तर always. सर्व काळचे आशीर्वाद त्यानं आम्हाला दिलेले आहेत. Because He has given us the blessings of forever. जीवन देतानाच त्याने सांगितले की सार्वकालिक जीवन मी तुम्हाला दिलेलं आहे. While giving life, He said, "I'm giving you eternal life." मग त्या जीवनामध्ये असलेला आनंद सार्वकालिक आहे. So the joy in that life is eternal. त्या जीवनामध्ये असलेला विसावा सार्वकालिक आहे. And the rest in that life is eternal. त्या जीवनामध्ये असलेली शांती सार्वकालिक आहे. Peace in that life is also eternal. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, आता आम्ही आयुष्य आणि जीवन एकत्र जगत आहोत. We are living life together. आता आयुष्याला मराठीत काय, इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? हा, लाईफ. आणि जीवनाला पण लाईफ म्हणायचं. हालेलुया. मराठी अभिजात दर्जा प्राप्त झालेली भाषा. हालेलुया. प्रियानो, आम्ही जीवन आणि आयुष्य एकत्र जमतो. आम्ही एकत्र जगत आहोत. We are living life together. आयुष्य आणि जीवनाचा फरक काय आहे? What is the difference between these two? आयुष्याला मर्यादा आहेत. There is limit to our lifespan. कुणाचं आयुष्य किती आहे कुणालाही माहित नाही. We do not know how much longer ते everybody प्रभूला will live. माहित आहे. Only God knows that. आणि कुणी आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवू शकत नाही. Nobody can increase the length of their days. ते सर्व देवाच्या हातामध्ये It's only आहे. in the hands of God. आयुष्याची मर्यादा 100 वर्षापर्यंत आहे. The lives can be 100 years. आत्ताच्या या काळामध्ये मी पाहतो 100 वर्ष त्याला मर्यादा आहे. In today's age, we see it is the limit is 100 years. तरी काही लोक आहेत की जे 100 क्रॉस केलेले आहे. There's still some people who have crossed 100 years of age. आणि जीवन म्हणजे काय? And what is life? जीवन म्हणजे येशू ख्रिस्त. Life means Jesus Christ. आणि येशू युगानुयुगचा जिवंत देव आहे. And Jesus is eternal living. हालेलुया. Hallelujah. म्हणून येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. Jesus says, "I am the way, truth, and life." माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी जात नाही. Nobody comes to the Father except through मी me. तुम्हाला सार्वकालिक जीवन देतो. I give you eternal life. मी तुमचा नाश होऊ देणार नाही. I will not let you be destroyed. म्हणजे आता जे आम्ही आहोत आम्ही एकत्र करत आहोत प्रियानो. And today we are doing everything together. आयुष्य आणि जीवन. Lifespan and life. त्याच्यामधलं जीवनाची जी वाटचाल आहे The way of a life ती चालू राहणार आहे that is going to keep going. प्रभू बरोबर उचलले जाण्यापर्यंत. We are going to be risen up. आणि unto आयुष्य Jesus. And lifespan. जेवढं माझं मर्यादा देवाने दिलेली आयुष्याची Whatever God has given me the limit. तेवढं मी जगणार आहे. I'm going to live that way. तिथं आयुष्य पूर्ण होणार आहे. And your lifespan will be completed. तिथं माझ्या वर्षी जी आहे ती पूर्ण होणार आहे. In my age, my lifespan will be completed. पण ह्या वर्षामध्ये प्रियानो In these years, beloved, आम्हाला विश्वासाचं सुयुद्ध करायचं we आहे. have to fight good fight of faith. आम्हाला मर्यादित खुणेपर्यंत धावायचं आहे. We have to run till our goal आणि post. सार्वकालिक जीवनाचा वाट किंवा ते ध्येय आम्हाला गाठायचं आहे. And we have to reach our goal. प्रियानो, येशू ख्रिस्त मेघारूढ असा अंतरात उतरणार आहे. And Jesus is going to come on the clouds and आणि throne. ख्रिस्तामध्ये जे झोपी गेलेले आहेत, The ones who are asleep in Christ, जे निजलेले आहेत, the ones who have ते rested in Christ, पहिल्यांदा उठले जातील. they are going to be risen up आणि first. मग जिवंत जे आम्ही उरू And we, the ones who are living, ते आम्ही तसेच उचलले जाणार we आहोत. are going to be lifted up that आणि way. सर्व काळ आम्ही प्रभूच्या समेत राहणार And आहोत. we are going to live with our God forever. मग ते आयुष्याचं आम्ही पाहतो त्या ठिकाण पूर्णत्व येणार आहे. So lifespan is going to attain आणि completion. जीवनाची पुढची वाटचाल चालू होणार आहे, And the further way of a life is going to जी begin, अनंत काळ असणार आहे. which is going to be ती eternal. सर्व काळ असणार It's आहे. going to be forever. ती प्रभूच्या सानिध्यामध्ये असणार It's आहे. going to be in the presence of Lord. आणि म्हणून प्रियानो, आयुष्य आणि जीवन आता आम्ही एकत्र जगत We're आहोत. living our lifespan and our life together. आणि आयुष्याचा उपभोग आम्हाला काय घ्यायचा आहे? And what should we benefit from our तर ज्या lifespan? ज्या तारणामध्ये आता मी वाटचाल करत आहे किंवा ज्या जीवनामध्ये मी वाटचाल करत आहे, In the salvation or in the life that I'm walking in, ते जीवन जगणं ते पूर्ण करण्यासाठी मला शेवटपर्यंत विश्वास सुरायचे त्या आणि गोष्टीकडे आमचं लक्ष असणं गरजेचं I आहे. should focus that I should live my life faithfully. आयुष्याचं ध्येय तेवढंच आहे. And that is the only goal of a जे lifespan. काही प्रभूनं मला दिलेलं आहे Whatever God has given me, ते मला आणि मिळवायचं आहे. I have to attain ते that. पूर्णत्व मला गाठायचं I आहे. want to attain completion. ज्यासाठी येशूनं आपल्या कयात मला घेतलेलं आहे, And for the reason the Lord has taken me in ते His bosom, माझ्या कयात मला घ्यायचं आहे. I want to take it in my bosom. देवानं आम्हाला त्याच्या कयात कायसाठी घेतलेलं आहे? Why did God take you in His bosom? सार्वकालिक जीवन To देण्यासाठी. give eternal मग ते life. सार्वकालिक जीवन मला माझ्या कयात घ्यायचं आहे. I want to take that eternal life in my bosom. सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं We आहे. have to ignore
ignore all the आणि त्या other things. एकाच गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून And we have to focus only on one आपल्या thing. ध्येयाप्रत आम्हाला वाटचाल करायची We have आहे. to walk till our goal post. आणि मंडळी या नात्याने आम्ही एकत्र येत असताना And while we assemble together as आम्ही church, त्या शरीराचं एक अंग असल्या कारणानं since we are members of that one आम्ही body, नेहमी एकमेकाची अभिवृद्धी होईल याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं we need आहे. to pay attention that everybody is edified. आणि म्हणून मी पाहतो की शरीर आम्ही पाहतो मस्तकातून सगळं काय आज्ञा येते And all the commandments come from the head. आणि त्या आज्ञेप्रमाणे ते शरीर आपल्या प्रत्येक अवयवाची काळजी तो मनुष्य घेत असतो. As per that commandment, every member takes care of his मग body. एकमेकांची काळजी घ्या देवाचं वचन आम्हाला The सांगतं. word of God says, take care of each other. एकमेकांची ओझी व्हा, Bear each other's burdens. एकमेकांची अभिवृद्धी होईल याच्याकडे लक्ष असू द्या. Pay attention that everyone is edified. कारण तुम्हाला देवानं सार्वकालिक जीवनासाठी नेमलेलं आहे. Because God has appointed you for eternal life. आमच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजनीती असता कामा नये. There should be no politics amongst us. हालेलुया. Hallelujah. 3 दिवस आम्ही पाहतो की दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन भरलं. And there was a सेमिनार, लिटरेचरचं सेमिनार, साहित्य संमेलन भरलं literature seminar. आणि त्या ठिकाणं And in that place, तारा भवाळकर नावाच्या या फार विद्वान ज्या महिला आहेत, and the lady Tara Bidwadkar, सर्व त्यांचा अभ्यास दानगाई अभ्यास आहे, संत साहित्य वगैरे, and she knows everything. She's educated. आणि त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. And she is the leader for the आणि literary. त्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी त्याचं भाषण तुम्हाला युट्यूबवर मिळेल, ऐका. You will get to hear her ते मराठीचे speech. शब्द अतिशय प्रभावी असे शब्द आहेत. And they are very effective words in Marathi. ते राजकारणाला राजनीती हा शब्द वापरला. And she called it politics. म्हणे मला राजकारण हा शब्द आवडत नाही. She said, I do not like the word politics. राजनीती तो खरा शब्द आहे. I call it political strategy. पॉलिटिकल ठीक आहे. आता मराठीमध्ये राजकारण आहे, राजनेत्यामध्ये अर्थ फार वेगळा आहे. There's a difference in the words in the Marathi. राजकारण सगळीकडे चालतं. Politics goes on everywhere. कुटुंबामध्ये चालतं, In families, ऑफिसमध्ये in चालतं, offices, कंपनीमध्ये in चालतं, companies, मित्रमंडळीमध्ये चालतं. in friend circle. आम्ही सहज मित्र म्हणतो माझ्यावर राजकारण करू नको बरं का. And we say, do not play politics with me. राजकारण सगळीकडे असतं, And politics is everywhere. राजनीती सगळीकडे नसते. There's no political strategy everywhere. राजनीती फक्त तिथंच आहे जिथं राज्यकर्ते करतात प्रियानो. And political strategy is only त्याला there where नीती people हे reign. म्हटलं जातं. नीती हे म्हटलं जातं. आता ठीक आहे, मग तुम्हाला समजेल. नीती हे म्हटलं जातं. राजकारण म्हटलं की आपल्या डोक्यात लगेच विचित्र चुकीचे विचार येतात. Politics, if we say politics, we get wrong thoughts. काहीतरी हा माझ्यावर खेळ करणार आहे, That he's going to play something against म्हणजे me. काहीतरी राजकारण करणार आहे Means माझ्यावर. he's going to play some म्हणजे politics against राजकारण me. करणारा मनुष्य हा चांगलं कधीच काही करत नाही. Means the one who does politics is not a good person. हालेलुया. Hallelujah. पण राजनीती करणारा मनुष्य हा नेहमी त्याच्या कार्यावर फोकस असणारा असतो. But the one who has political strategies focuses on his goal. मग पूर्वीचे जे होऊन गेले राज्यकर्ते So all the previous politicians, ते राजनीती करणारे लोक they होते. used to do political strategy. उदाहरणार्थ यशवंतराव चव्हाण, Example, Yashwantrao Chavan, पंडित नेहरू. Pandit Nehru. आम्ही पाहतो आणखी जे होऊन गेले ते सगळे राजनीती करणारे लोक होते. All these people were doing political strategy. यशवंतराव चव्हाण आजीवन आणि अविवाहित ते राहिले. And he stayed unmarried for his life. शेवटपर्यंत साध्या घरामध्ये ते राहिले. Till the end, he lived in a simple आईने house. त्यांच्या भरपूर असे चांगले संस्कार त्यांच्यावर केले. His mother imposed very good behavior into him. म्हणून ज्यावेळेस ते सार्वजनिक कार्यामध्ये आले So when he came to the social service, त्यांनी राजकारण केलं नाही, he did not play त्यांनी politics. राजनीती केली. He did political strategy. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. Dr. Rajendra या Prasad. सर्व मंडळी एक आदर्श आहेत प्रियानो. And these are an ideal. आणि ते सर्व का जोपर्यंत जग आपल्याला त्याच्या तोपर्यंत राजकारणामध्ये आदर्श असलेल्या लोकांमध्ये त्यांचं गणना होणार आहे. And they are going to be counted as an ideal people. कारण त्यांनी राजकारण केलं नाही, Because they did not play त्यांनी politics. राजनीती केली. They played with political राजनीती strategy. म्हणजे हे पवित्र कार्य आहे Political strategy is a holy आणि त्यांनी thing. ते केलं And they did that. आणि म्हणून त्यांची नावं आज सुद्धा सन्मानानं घेतली And जातात. even now their names are taken with honor. आपला विषय आहे की तारा भवाळकर ज्या आहेत
Our topic is Tara आणि Bhavaka. त्यांचं भाषण तुम्ही ऐका. And you listen to a speech. चांगल्या चांगल्या वक्त्यांची भाषणं ऐका, चांगल्या चांगल्या वक्त्यांची व्याख्यान ऐका Listen to the speeches of good आणि teachers. भरपूर काही शिकायला तुम्हाला मिळेल. You'll get to learn a lot. आम्ही अजून किती मागे आहोत We are still very behind. याची जाणीव त्यावेळेला आपल्याला होते You will प्रियानो. realize that. म्हणून ऐकत जा, So keep listening. अतिशय चांगलं असतं. It is good. पुस्तकं वाचत जा, Read books. चांगलं असतं. It is good. अभिजात संगीत ऐकत जा, Listen to music. चांगलं It असतं. is good. दर्जेदार नाटक कधीतरी पाहत जा, Watch a good drama. चांगलं असतं. It is good. आता दर्जेदार मी तो शब्द वापरतो बरं का. Standardized. हा, दर्जेदार म्हणजे जे साहित्यिक प्रतिभावंत साहित्यिक त्यांचं आणि साहित्य असलेलं ती जे नाटक आहे ते पाहणं काही गैर नाही. It is not wrong to watch a good with a good standard literacy. समाज रचनेवर केलेलं त्यांची भाष्य, त्यांचे जे आणि नाट्यप्रयोग आहेत ते अतिशय सुंदर प्रभावी असतात प्रियानो. Skits and dramas done on social conditions are आणि very effective. ऐकणं प्रियानो त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये पण भर पडते. And we get more knowledge. आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही कुठपर्यंत आहोत तेही आम्हाला कळतं. We also understand how far along are we in our spiritual life. आमच्यासारखे वचनातून वचन शिकवणाऱ्या लोकांना आम्हालाही कळतं की बाबा मी शिकवतोय आणि आमचं काय आहे हाल. We also the teachers of the word know we teach, but what condition are आणि we म्हणून in? प्रियानो ऐकत राहा. So beloved, keep listening. सगळ्या भाषेमध्ये दर्जेदार साहित्य आहे. There is a standardized literature in every संगीताला language. तर काय भाषेचा मर्यादा नाही, प्रांताची मर्यादा नाही, There is no limit to music. पण भाषेला मर्यादा प्रांताची मर्यादा आहे. But for language there is a मराठी limit. महाराष्ट्रात चालतं, Marathi only we speak in Maharashtra. तमिळ भाषा तमिळनाडूमध्ये चालते, And we speak Tamil only. केरळमध्ये Tamil मल्हारी चालते, Malayalam in the Kerala. सगळीकडेच वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाषा There's चालतात. different languages in different आणि आम्ही places. पाहतो की प्रत्येकाला आणि त्या प्रत्येक भाषेमध्ये आणि काही साहित्य आहे जे चांगलं साहित्य आहे And every language has some literature that is good. आणि ते आम्ही वाचावं, And we should read it. ऐकावं. We should listen. त्यांनी ती एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली. She told a very important thing. भाषा जर जिवंत ठेवायची असेल If you want to keep the तर ती language alive, बोलली पाहिजे. you should speak it. नुसती ग्रंथातून आणि कादंबऱ्यामधून ती जिवंत राहत नाही, It does not stay alive only through books. तर ती बोलली पाहिजे. That should be spoken. तुम्ही मराठी बोला You speak Marathi, म्हणजे ती मराठी जिवंत so राहील. Marathi will be alive. नुसतं मराठीसाठी गवगवा करायचा, काहीतरी आक्रोश करायची, काहीतरी आंदोलन करायची आणि नंतर काय तेवढा पुरतं झालं मराठी दिन की संपला विषय, असं काय करू नका. Only cry out in the specific days and then later forget Marathi. कुठल्याही भाषेचं जर आम्ही पाहिलं For any language, तर ती भाषा जिवंत कधी राहते when did the language stay जर alive? तुम्ही ती बोलली तर जिवंत राहते. Only if you speak, it stays alive. आणि ती जिवंत असावी प्रियानो. And it should be alive. आम्ही beloved. जिवंत कशी ठेवतो प्रियानो माहितीये का? How do we keep it एखादा alive? मनुष्य फार पूर्ण आजाराने जर्जर झालेला आहे, If a man is completely in a trouble, बिछाण्यावर आजारी आहे, he's sick, हा, आणि मग तरी तो जिवंत आहे. and he's still alive. आणि तशा प्रकारे आम्ही आमची भाषा जिवंत ठेवतो प्रिया. And in such a manner we keep our language alive. त्या भाषेमध्ये एका वाक्यामध्ये इंग्लिश शब्द येणार, मराठी शब्द येणार, हिंदी शब्द येणार, सगळं मग ती एक वाक्य पूर्ण झालं आणि बोलताना आम्ही म्हणतो आम्ही मराठी बोलतो. In one sentence we can speak English, Hindi, Marathi, and then we say we are speaking in Marathi. असे आपली भाषा जिवंत कधी राहणार नाही. And in such a manner our language will not आणि stay आपली alive. भाषा जिवंत ठेवण्याचं काम सुद्धा आपलंच काम आहे. And it is our job to keep our language आम्हाला alive. जर मराठी ज्या प्रांतामध्ये देवानं जन्माला घातलेला आहे, If God has kept us in this Marathi nation, मग देवाचा काहीतरी दैवी उद्देश असेल. there is a plan of God. कारण प्रत्येक भाषेची निर्मिती कोणापासून झालेली आहे? So कोणापासून झाली? देवापासून झालेली आहे. every language is from God. म्हणून आम्हाला महाराष्ट्रामध्ये देवाने जन्माला घातलंय. And we have been born in Maharashtra. आम्हाला मराठी म्हणून देवानं आणि लोकांसमोर उभं केले प्रवचनकार म्हणून. And God has made us stand in front of people using the language मग आम्ही Marathi. मराठी बोलायला पाहिजे. We should speak Marathi. हालेलुया. Hallelujah. किती लोकांचं मराठीवर प्रेम आहे? Who all love the language Marathi? हात उंच करा घेऊ जरा, आहे की नाही? मग जरा उंच हात करा. हालेलुया. Hallelujah. हा, जरा जोरात म्हणा हालेलुया. हा, देवाची स्तुती असो. हालेलुया शब्द सगळ्या भाषेमध्ये वापरलेला आहे. Hallelujah word is used in all languages. हालेलुया. प्रियानो लक्षात घ्या, Understand, beloved.
speech, ती मी भाषण ऐकलं, when I heard the speech, मी इतका भारावून गेलो. I was so overwhelmed. अतिशय वृद्ध त्या महिला आहेत, She is very mature. विद्वान त्या आहेत. She's intelligent. बोलायला सुरुवात केल्याबरोबर अशी जी पकड घेतली श्रोत्यांची, When she started speaking, she मग gained the काय? attention of listeners. चिमटे काय काढले, सगळ्यांना वरपासून खालपर्यंत सगळ्यांना चिमटे, शाल जोडीतून फटके, भाषा शब्द असे भारी भारी, पण फटके मात्र जबरदस्त. The हालेलुया. language was good and she gave a earful. हा, त्याला काय म्हणतात, शाल जोडीतून देणं. बरोबर आहे का? ते ऐका भाषण गेल्यानंतर, We listened to वारंवार the ऐका. speech. मी ते ऐकल्यानंतर माझ्या बायकोला म्हटलं, ऐक जरा. When I heard, I told my wife to listen. ब्राह्मणाची बायको मी मुद्दाम केली, कारण त्या खूप शिकलेल्या असतात, विचार चांगले असतात. बोल की. हालेलुया. Hallelujah. भाषा त्यांची शुद्ध असते. The language is आमची pure. ग्रामीण मराठी भाषा, It's Marathi language. पण त्या ग्रामीण भाषेला पण एक गोडवा असतो. हा. There is a sweetness to that ठीक language. आहे, ती गोष्ट वेगळी That आहे. is a different thing. तर मी पाहतो ते भाषण ऐका. Listen to that speech. मराठी, आम्ही मराठी लोक आहोत. We are Marathi people. दर्जेदार अभिजात मराठी भाषा आहे. It has a good standard. आणि प्रियानो, तुम्ही खरं आणि सुशिक्षितांनी, त्यांनी सुशिक्षित आणि या गोष्टीवर अतिशय छान टिप्पणी केली. And she gave a tip on educated people. एखादी व्यक्तीला लिहिता वाचता आलं म्हणजे ती सुशिक्षित आहे असं म्हणता येत नाही. We cannot say a person is literate if he can write and read. हा, सुशिक्षित मी काय म्हणतो, लिहिता वाचता आलं म्हणजे तो सुशिक्षित सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे. Person can read and write. We say that a पण person is म्हणजे ज्याला literate. लिहिता वाचता येतो तो सुशिक्षित नाही प्रियानो. It does not mean if a person can read and write, he is ज्याच्याजवळ literate. शहाणपण आहे The one who has wisdom, ती व्यक्ती सुशिक्षित that आहे. person is literate. हालेलुया. Hallelujah. मग असे कितीतरी लोक आहेत प्रियानो, ते शिकलेले नाहीयेत, There are many people who are not पण त्यांच्यामध्ये educated, शहाणपण होतं. but they had wisdom. हालेलुया. Hallelujah. त्या सुशिक्षित माणसापेक्षा शहाणपण फार महत्वाचं आहे, Instead of literate person, wisdom is कारण important. तेच महत्वाचं आहे. Because that is म्हणून important. बायबल सुद्धा आम्हाला So सांगतं, even the Bible तुम्ही says, वाईज व्हा, become wise. विजडम तुमच्यामध्ये असावं, Let wisdom be म्हणजे amongst you. शहाणपण तुमच्यामध्ये You should असावं. have wisdom. शहाणपणानं मनुष्य प्रगल्भ होतो, And with wisdom, a man तो is आपल्या glorified. कुटुंबाला प्रगल्भ करतो, And he matures his आपल्या family. लेकरांना चांगलं शिक्षण देतो. He educates his children well. हालेलुया. Hallelujah. हा. मग सुशिक्षित म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं त्याने तेवढा सुशिक्षित नाही, तर शहाणपण महत्वाचं आहे. And only a person who can read and write is not देवाला literate, आपण but also नेहमी हेच wisdom. म्हणावं की मला देवा शहाणपण दे, You should say always, God, give me wisdom. विजडम दे. Give me wisdom. हालेलुया. Hallelujah. आणि आज आम्ही पाहतो आध्यात्मिक जीवनामध्ये ते विजडम नसल्यामुळं किंवा ते शहाणपण नसल्यामुळं And in spiritual life, because we lack wisdom, आणि फार मोठा गोंधळ झालेला आहे. there is a big chaos. शहाणपण आमच्यामध्ये नाही प्रियानो. We do not have wisdom. जे देव अपेक्षित की तुमच्यामध्ये आणि ते असावं, And what God expects of you, you should have in you. शहाणपण आमच्यामध्ये असावं We should प्रियानो. have wisdom. आमच्या आध्यात्मिक जीवनाला, In our spiritual life, आमच्या आत्मिक जीवनाला in spiritual life, एक वेगळ्या प्रकारचं वळण देणारं ते आहे it प्रियानो. gives us a different turn. आमच्या आध्यात्मिक जीवनाला एक पोषक ते आणि तो स्वभाव आहे प्रियानो. That behavior is nourishment to our spiritual विस्डम life. आमच्यामध्ये असावं. We should have मी wisdom. काय करतो मला माहिती पाहिजे. I should know what I'm doing. माझ्या प्रभूला मला प्राप्त करून घ्यायचं आहे. I want to accept. कसं मी प्राप्त करून How घेणार can I आहे. get him? प्रत्येक गोष्टीमध्ये मला शहाणपण, म्हणून बायबल आम्हाला सांगतं की प्रभूला काय पसंत आहे ते पारखून घ्या. Test and see what the God likes, the scripture आणि says. पारखून घेण्यासाठी तुमच्याजवळ शहाणपण असणं फार गरजेचं आहे. And to test it, you need wisdom. उगाच कुणीतरी काय सांगितलं आणि त्याप्रमाणे मी चाललो तर मी काय उपयोग नाही प्रियानो. If you walk what with the people say, it's of no use. आणि म्हणून मी पाहतो आमच्यामध्ये ते शहाणपण असावं. And we should have wisdom. आम्ही एक अंग असल्या कारणानं शरीराचं एक शरीर, आम्ही ख्रिस्ताचं मंडळी म्हणजे शरीर आहोत ख्रिस्ताचं, We are the body of Christ. आणि आम्ही एकमेकाची अभिवृद्धी होईल त्याप्रमाणे आम्ही लक्ष देणं गरजेचं We आहे. should pay attention that each one is आमच्या edified. ध्येयाकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं We आहे. should focus towards our goal. आयुष्य आम्ही पाहतो एक एक दिवस आम्ही त्या पूर्णत्वाकडे जात आहोत. And one day we are going एक towards एक दिवस our आमचं perfection. आयुष्य आणि त्या त्या मर्यादेपर्यंत येत आहे. And our life is proceeding towards that end. पण ते मर्यादेपर्यंत जे आहे ते शेवटपर्यंत आम्ही जेव्हा विश्वास
विश्वासू राहू त्या गोष्टीमध्ये, त्या आयुष्यामध्ये, त्या वर्षांमध्ये, in those years in our life when we stay ते faithful, जीवन जे माझ्या बरोबर आहे, जीवन जे मी जगत आहे, the life that I'm living that is ते with me, आपोआप त्याचं रूपांतर त्या जीवनामध्ये होणार आहे आणि मी अनंतकाच्या जीवनामध्ये प्रवेश करणार it's आहे. going to be transformed and I'm going to enter eternal life. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. मूळ प्रियानो, आमचं आध्यात्मिक जीवन आम्ही त्याकडे अधिक लक्ष देणं फार गरजेचं We आहे. should pay attention to our spiritual life. त्याच्याकडे आमचं ध्येय ते असणं गरजेचं आहे. That should be our goal. शर्यती धावणारे सर्वच धावतात, तुम्ही असे धावा की बक्षीस तुम्हाला मिळेल. Everybody runs in a competition. You run in such a way म्हणून that you receive the prize. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो, The scripture says, रोमकराचं पत्र याचा 14वा अध्याय आणि त्याचं 19 वचन वाचा. तर मग जेणेकरून शांती व परस्परांची शांती व परस्परांची अभिवृद्धी होईल. अशा गोष्टींच्या मागे आपण लागावे. it says in Romans 14:19, therefore let us pursue the things which make for peace and the things by which one may edify another. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, Here the word of God tells us, तर मग जेणेकरून therefore शांती व परस्परांची अभिवृद्धी होईल, peace, make for peace and the things which one may edify another. अशा गोष्टींच्या मागे आपण लागावे. Let us pursue such things. आता ही गोष्ट आपण आत्मिक जीवनाकडे, आत्मिकता काय त्याच्याकडे आम्ही आणणार आहोत. We are going to bring this thing towards our spiritual. आम्हाला कशाच्या मागे लागायचं आहे ते आम्हाला समजून घेणं गरजेचं We आहे. should understand what we should pursue. येशू तर स्पष्ट म्हणतो, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ती माझ्या मागे येतात. Jesus clearly mentions, my sheep listen my voice and they come behind म्हणजे me. आम्हाला कुणाच्या मागे लागायचं आहे? Whom do we have to pursue? आमच्या प्रभूच्या मागे We लागायचं. need to follow आमच्या Jesus. प्रभूला आम्हाला त्याच्या मागे आम्हाला चालायचं We आहे, need to walk कारण behind तो Jesus. आमचा मेंढपाळ आहे. Because he is our shepherd. त्यानं आम्ही सर्व विखरले होतो, त्याने आम्हाला एक केलेला We आहे were all scattered. He made us one. आणि तो आमचा मेंढपाळ आमच्या पुढे चाललेला And आहे the shepherd is walking आणि ahead of आम्हाला us. त्याच्या मागे चालायचं And we आहे, need to follow कारण him. तो आम्हाला सदर्भ भूमीमध्ये नेणार आहे. Because he takes us into a good तो land. आम्हाला सार्वकालिक वतनाकडे घेऊन जाणार आहे. He's going to take us to eternal तो nation. आम्हाला सुस्थळी घेऊन जाणार आहे. He's going to take us to a good place. मूळ प्रियानो, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला So here the सांगतं, word of God says, एकमेकांची अभिवृद्धी होईल अशा गोष्टींच्या मागे आपण लागावे. the word says, let us pursue the things by which one may edify another. मग आज जर आम्ही पाहिलं जगाकडं, If today I look into the world, आज जर आम्ही पाहिलं मंडळांकडं, if we look at the churches, तर आम्ही कुणाच्या मागे लागलेलो आहोत what do we pursue? हा प्रश्न आम्हाला पडणं किंवा तो प्रश्न आम्ही स्वतःला विचारणं गरजेचं. Let us ask this question to ourselves. मी कुठल्या पालकाच्या मागे लागलेलो आहे का? Am I pursuing any pastor? मी कुठल्या सेवकाच्या मागे लागलेलो आहे का? Am I following any preacher? का सेवक जो पालक जो आम्हाला शिकतो की प्रभूच्या मागे लागा, एकमेकाची अभिवृद्धी होईल, शांती त्याच्या पाठीस लागा, त्याच्या मागे लागा, त्याच्या मागे मी लागलोय का? ही गोष्ट फार महत्वाची आहे. It is important to know whether we are pursuing what has been told in the scripture. आम्हाला मी पाहतो, आम्ही सेवकाकडे पाहतो प्रियानो, आणि सेवकाचं काम आहे की माझ्याकडे पाहू नका, प्रभूकडे पहा. We look at the servant and it is the job of servant to tell the people to look at God. सेवकाचं काम आहे की तुम्ही शांती आणि परस्परांची अभिवृद्धी होईल अशा गोष्टींच्या मागे या लोकांनी कसं लागावं त्या गोष्टी मी त्यांना शिकवाव्या. It is the job of the servant of God to tell them how to pursue for peace and edification for others. पण आम्ही मागे लागलेलो आहोत प्रियानो, But we are pursuing चमत्काराच्या मागे लागलेलो आहोत, miracles, भरभराटीच्या मागे लागलेलो आहोत, prosperity, आणि मग आम्ही पाहतो मग आमची धावपळ त्या दिशेने चालू आहे. and we are running behind all these things, प्रॉफेसीच्या मागे लागलेलो. behind prophecies. काय माझी प्रॉफेसी आहे, What has been prophesied काय over माझं me? भविष्य आहे. What is my अहो, future? ज्या प्रभूच्या मागे तुम्ही चाललेला तो प्रभूमध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल आहे हे वेगळं सांगण्याची काही गरज आहे का हो? Is there a need to tell any different that the Jesus you're walking behind in His name आहे का you have वेगळं a bright सांगायची future? गरज? काही गरज नाही, There is no बरोबर. need to tell you that कारण different. बायबल आम्हाला सांगतं Because Bible says विश्वासाच्या जीवनामध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी मिळून त्याला कल्याणकारक all आहे. the things that happen in a believer's life benefit him. मग आम्ही परस्परांची अभिवृद्धी होईल त्याच्या मागे लागलेलो आहोत का? So am I pursuing edification for each other? शांती आम्ही एकमेकांना त्याच्या मागे आम्ही लागलेलो आहोत का? Am I following peace? का आम्ही राजकारण करत आहोत, Or am I doing आम्ही politics? गटबाजी करत आहोत, Are we doing any आम्ही sections? कुरकुर करत आहोत, Are we mumbling? मी पौलाचा मी अपोलोसाचा अशा गोष्टी
गोष्टी आम्ही करत Am आहोत. I saying I'm of Paul or I'm of Apollos? मग प्रश्न पडतो की आम्ही कुणाच्या मागे लागलेलो The आहोत. question is, who are we pursuing? आणि हे प्रियानो, हे आत्मिक जीवनाला आणि अतिशय घातक, अतिशय आणि मारक अशी गोष्ट आहे It is a very dangerous thing for a spiritual life, जी आम्हाला काही उपयोगाची नाही. which is of no use. आम्ही आयुष्य जगत आहोत, आयुष्यामध्ये आम्ही तारणाच्या मार्गावर आहोत, तारणाचा आणि तारण इतक्यात मी पूर्ण झालो असं नाही आणि मला मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढे जायचं आहे. या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं We आहे. need to pay attention to our salvation. We should not pay attention to things of the past. आम्ही तारणाच्या मार्गामध्ये आहोत, तारण झालंय, तो शिक्का मारलेला आहे प्रियानो, पण पूर्ण झालेलं नाही. We have been saved. It has been sealed, but it has not been complete या yet. 60, 70, 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये आम्हाला ते सुयुद्ध करायचं In आहे. this lifespan of 70, 80, 90 years, we have to fight the आम्हाला good त्या fight of मर्यादेवर faith. खुणेपर्यंत धावायचं आहे. We have to run till the goal post. आम्हाला प्रभूजवळ वरदान मागायचंय, देवा तुझ्या प्राप्तीसाठी झटण्याचं वरदान मला तू दे. And we have to pray to God to give the blessing to so that we attain Him. मग संबंध आयुष्यभर माझी वस्ती तुझ्या मंदिरी व्हावी, So that I should dwell in your church forever. म्हणजे तुझं मनोहर रूप मी पाहत राहील So that I'll see your beautiful face. आणि तुझ्या पवित्र स्थानामध्ये मी ध्यान करेल. I will meditate in your holy हे temple. मनोहर रूप पाहणं, To see this beautiful हे त्याचं form, ध्यान to करणं, meditate, आपल्या शरीराचा देवाला यज्ञ सादर करणं, and to offer a हे living sacrifice of our आत्मिक body. जीवन जगण्याचा एक आम्ही पाहतो, आम्ही ते एक चिन्ह आहे प्रिया. And it is a sign of living a spiritual life. आणि मग त्या गोष्टीच्या मागे आम्ही लागणं गरजेचं आहे. It is important that we pursue these things. बाकीची तुम्हाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी देव तुम्हाला आपोआप देणार All आहे. the necessary things God will provide for it. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, मागच्या काही 2-3 आठवड्यापूर्वी आम्ही आणि बराच वेळ देवाचं स्तवन करत असताना म्हटलं परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. And last Sundays, while praising God, we said that God is good and His त्या mercy endures देवाच्या forever. आत्म्यानं आम्हाला सांगितलं की प्रार्थना करत असताना सुद्धा सुरुवातीला म्हणा की परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. Same Spirit of God says while praying, say first, God is good and His mercy ते endures forever. त्या शब्द काय आम्हाला सांगतात की माझी प्रार्थना देवानं ऐकलेली आहे. And this word say that my prayer has been listened by God. कारण तो चांगला आहे, For He is good, त्याची दया सनातन His आहे mercy endures आणि forever, धार्मिकाच्या हाकीकडे कान देणारा तो देव आहे. and He is a God who hears the cry of the righteous. हालेलुया. Hallelujah. जोरात म्हणा. Hallelujah. परवा एका बहिणीचा फोन आला आपल्या चर्चच्या एका मुलीचा, I got a call from a sister, आणि मी प्रार्थनेत होतो त्यामुळे मला काही फोन घेता आला नाही. and since I was in prayer, I could not receive the call. पण नंतर मी फोन केला तिला Later, I called her back, आणि मग ती म्हणत होती की पास्टर माझं एक ब्लड टेस्ट आहे, आज ती आली का? आहे का? मग हात उंच कर की. नंतर साक्षी सांगतो. तर तिने मला सांगितलं की पास्टर माझी एक ब्लड टेस्ट आहे, होती म्हटली आज, and she said, Pastor, I had a blood test today, आणि त्या टेस्टसाठी ती जाणार होती. and she was going to go for that blood test. मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे मागे जेव्हा ते ब्लड टेस्ट केलं होतं तेव्हा तिचे रिपोर्ट अतिशय वाईट होते. And in the previous days when she did that blood test, the result was not good, आणि मग आता परत एकदा ब्लड टेस्ट करायचं होतं. and she had to do that blood test again. आता त्याचे ते पॉइंट ते जे काही घटक किंवा ते काय होतं त्याचं तिला टेन्शन होतं. And she was worried about all the parameters, पण मला काय फोन घेता आला नाही. but I could not receive a call. मग ते नंतर मी फोन केला, तिने सांगितलं, मग मी प्रार्थना केली आणि प्रार्थनेमध्ये विश्वासानं त्यासाठी आरोग्य जाहीर केलं. And later when I called, I prayed for her, and by faith I declared healing for नंतर her. संध्याकाळी तिचा फोन आला, In the evening, I got a call again. आनंदाने सांगायला लागली She started telling with joy, माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. all of my reports are normal. आणि ती मला सांग टाळ्या वाजवत प्रभूला धन्यवाद द्या. तिने मला सांगितलं And she told me, की मी फक्त एवढंच म्हटले I only said this, परमेश्वर चांगला आहे, God is good, त्याची दया His सनातन. mercy endures forever. परमेश्वर चांगला God आहे, is good, त्याची दया His mercy endures forever. हालेलुया. Hallelujah. किती मस्त चावी आहे की नाही चमत्काराची. Is it not a good key for a miracle? हा. तुमचे चमत्कार तुमच्याच विश्वासाच्या शब्दावर अवलंबून Your आहे. miracles depend on your words of faith. हालेलुया. Hallelujah. हा, तुम्ही ते विश्वासानं उच्चारा, You speak with faith, चमत्कार धाव घेऊन तुम्हाला प्राप्त होतील. and miracles will run and come आणि to तिचे you. रिपोर्ट अतिशय नंतर चांगले आले. And her reports were ते extremely normal. ब्लड मधला एक कुठला तरी घटक तो आणि अप टू 6 पर्यंत पाहिजे असतो, And some parameter of the blood तो test तिचा should be up to फार 6. लांब पर्यंत होता. It was very far away. आणि मग त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर प्रार्थना केल्यानंतर तो 1.5 काहीतरी आला, म्हणजे अतिशय नॉर्मल आला. And then it came baक to normal. हे कोणामुळे झालं?
Because of whom did this happen? येशूमुळे झालं. To Jesus. येशूमुळे का झालं? Why did it happen? कारण मी Because of आगाऊ Jesus? त्याला म्हटलं Because beforehand we परमेश्वर said, चांगला God is आहे, good. त्याची दया His असणार mercy endures तुम्ही ते forever. करू लागा प्रिया. Start doing this, बघा beloved. चमत्कार पावली तुम्हाला घडणार आहे. You will experience miracles. तुम्ही उड्या मारत चर्च मध्ये येणार, सांगणार पास्टर चमत्कार झाला आणि मी सतत म्हणत राहिलो परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन Come आहे. with joy to the church and say, Pastor, I said God is good and His mercy endures forever. कशाच्या मागे तुम्ही लागला ते फार महत्वाचं It's आहे, important what you are pursuing. अतिशय महत्वाचं It is आहे. extremely तुम्ही important. प्रभूच्या मागे लागलेला आहात Are you pursuing तर God? भविष्यवाणीची अपेक्षा काय करता? Why do you expect prophecy? त्याने भविष्यवाणी ऑलरेडी केलेली He आहे, has already prophesied. त्याच्यामध्ये तुम्ही आहात. You are in Him. मी तुम्हाला अनाथ आणि पोरग सोडणार He नाही. does not leave you orphans. पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी प्रत्येक दिवस तुमच्या बरोबर I आहे. am with you every day till the end of the age. देव जर माझ्या बरोबर आहे God is with me. तर स्तोत्र करता म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, Psalmist says, God is my shepherd, what shall I lack? आहे की नाही? पण आम्ही सारखंच म्हणत असतो But we say that always. भविष्यवाणीकडे पळा, Run towards prophecy. इकडं पळा, Run here and there. तिकडं पळा. Go there. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. लोकांना हे खूप आवडतं पा. People love this a lot. आयुष्यात तुला परत दुःख कधी भोगायला मिळणार नाही. You will not get to experience sadness in your आणि life परत again. सांगताना सांगणार देवाचा आत्मा मला सांगत आहे, And again they're saying the Spirit of God is telling अशी me. जर भविष्यवाणी कुणी केली If somebody त्या prophesies in this सेवकाला manner, डायरेक्ट तिथल्या तिथं मला खोटी भविष्यवाणी. tell that prophet that it is a wrong काय thing. म्हणायचं? खोटी It's a भविष्यवाणी. wrong prophecy. एका सेवकाने असंच एका ब्रदरला भविष्यवाणी केली, And one servant of God prophesied the similar thing. इथून पुढं तुला कुठल्या प्रकारचं दारिद्र्य किंवा कुठल्या प्रकारचं तुला त्याचा अनुभव कधी घडणार And you नाही, will not get to experience any kind of poverty in your तर life. कुठलाही प्रश्न येणार नाही. You will not have any questions. खोटी भविष्यवाणी. It is a false prophecy. बायबल सांगतं Bible says परमेश्वराने God, सुख आणि दुःख joy and sadness, मनुष्याला बरोबर ठेवलेला आहे. and He has given that to keep कसा that ते together. ठेवलेला आहे? Why has He kept it की together? त्यानं देवाला So ओळखावं. that He should recognize God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. मग एखादा म्हटला तुझ्या आयुष्यामध्ये तुला इथून पुढे प्रश्नच येणार नाही, If somebody says there will be no questions or problems in your life, त्याला म्हणायचं चालू लाग बाबा. you have to move on. आता प्रश्न झाल्यानंतर माझ्या विश्वासाची पारख तरी कशी होणार? And if there's no question, how will my faith be आणि माझ्या tested? विश्वासाची पारखच झाली नाही तर मी त्या पात्रतेचा कसा होणार? If my faith is not tested, how will I will be of that standard? ओके, बरोबर आहे की नाही? Is it right? अब्राहमाला देवानी कसाच लावलं, म्हणजे परीक्षेला त्याला उतरवलं And God tested Abraham, आणि त्याने ती परीक्षा दिली. and he gave that exam. कसाच तो लागला, He went gave परिणाम the काय test. झाला? What was the effect? आशीर्वाद मिळाले. He received blessings. मग ते जर घडलंच नसतं तर आशीर्वाद मिळाले असते का? That did not happen. ते Would we have घडलंच received नसतं तर blessings? देव किती अद्भुत चमत्कार करतो त्याचा अनुभव आला असता का? If that did not happen, would we have known how great प्रश्न miracles आला. God is? But if question arises, परमेश्वर चांगला आहे, God is good. त्याची दया सनातन mercy आहे. endures forever. चमत्कार तुम्ही स्वतः अनुभवणार You will आहात. experience miracles yourself. पटतंय तर जोरात म्हणा हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुझ्या शरीरात परत कधी आजार येणारच नाही. There will be no diseases in your lives again. देवाच्या सेवकाला म्हणा शांत बसा, असलं काय बोलू नका. Tell the servant of God, keep quiet, do not say anything like that. शरीर म्हटलं की येणार काहीतरी व्याधी, If body, there will be some diseases. हो की नाही? Yes or no? हो का नाही? Yes or no? हा, शरीर म्हटलं की व्याधी There येणारच. will be some diseases if we are living in this पण आशा body. काय आहे? But what is the hope? येशूला बसलेल्या माराच्या वाहन मला आरोग्य मिळालेलं By the stripes that आहे. Jesus endured, I have received healing. परमेश्वर चांगला आहे, God is good. त्याची दया His mercy सनातन endures आहे. forever. आणि हे असं पॉझिटिव्ह जगणं And living this positive life, म्हणजेच आम्ही पाहतो एकमेक परस्पराची जेणेकरून शांती आणि परस्पराची अभिवृद्धी होईल अशा गोष्टीच्या मागे लागणं आहे. and that means we are pursuing the things that make for peace and by which one may edify another. आम्ही मागे लागतो प्रियानं. We pursue, we चला follow. तिकडे जाऊ, तिथं चांगला प्रभावी पाळक येतो, And let's go here. There's an effective servant of God तिथं there. जाऊ प्रार्थनेला. Let's go there for the prayer. काय काय चर्चचे लोक पण फिरत असतात. Some people of the church also go there. एकदा आमच्या चर्चला या, Come to our church once. आमचे पाळक बघा कसे लोकांना पाडतात. See how a pastor makes people fall. फुंक मारली की पडले लोक, He blows and people fall. डोक्यावर हात ठेवला की पडले. And he lays his hand and people fall. दरवेळेस पडायचं, दरवेळेस यायचं. And fall every time you have to come. You come again. मला सत्य समजायच्या अगोदर Before I understood the truth, पुण्यामध्ये एक ठिकाण आहे, तिथं फार मोठी प्रार्थना भरायची दर शनिवारी. and every Saturday there used to be a huge prayer at some place. आणि मग त्या ठिकाणं मी CNIचा मेंबर होतो, पण मला जरा काहीतरी चमत्काराची अपेक्षा होती. सत्य माहीत नव्हतं, फक्त येशू ख्रिश्चन घरात जन्माला आलेलो. I
was a member of CNI and I was expectant of some miracle. I did not know दर the truth. शनिवारी मी तिथं जायचं त्या So प्रार्थनेला. every Saturday I used to go there for the prayer. आणि मग प्रार्थना ती चालू झाली. And when the prayer used to begin, साधारण 6-1 महिने मी त्या ठिकाणी, हे जरा मला अवघडच होतं रे. 6-1 महिने आणि मी तिथं जात होतो. for some 6 months I was going there. तेच चेहरे Same faces. ते यायचे They used to come नंबर प्रमाणे. by their आपण तिथं sequence. सगळे भारतीय बैठक असायची. And they used to sit like सगळ्यांचे in नंबर Indian style. ठरलेले असायचे. And the numbers were fixed. प्रत्येक जण आपलं बरोबर शनिवारी ते बरोबर त्या नंबरला तो पुढे घेत, तिथून तो त्याची प्रार्थना तो उठला की लगेच पुढे जाणार. आणि प्रत्येक जणाची दर शनिवारी ऍक्शन तीच. And every Saturday they used to come by their numbers and they had the similar actions every Saturday. सगळ्यांची प्रत्येकाची वेगवेगळी ऍक्शन होती, पण त्यांची तीच असायची. Everybody had different actions, but those actions were असं fixed. करायचं, काहीतरी करायचं. Doing some hand movements. मग ते देवाचे सेवक ग्लासमध्ये पाणी व तांब्या वगैरे घेऊन बसलेले असायचे, ताजं पाणी. And the servant of God used to take a fresh मग water ते in his cup. सपासप चेहऱ्यावर पाणी मारायचे. And he used to splash water on faces. आणि ते सगळं मी बघायला लागलो. And I saw these things म्हटलं हे काही खरं नाही म्हटलं. and I thought these things are not true. आमचा येशू असा नाही. Our Jesus is not like हा काय that. प्रकार आहे? What is this? एकदा मनुष्य आला, Once a man त्यासाठी comes, प्रार्थना केली pray for him. की पुन्हा ती व्यक्ती तिथं व्यवस्थित आली पाहिजे प्रभूचं उपकार स्मरण The करण्यासाठी. person should come very well healed the next time. प्रश्न तोच घेऊन परत येणार. He comes with the same शनिवारी question. दर शनिवारी तेच चालू आहे. Every Saturday the same thing happens. बॅक टू बॅक एपिसोड रविवारच्या दिवशी लागतात की नाही? Back to back episodes. तसंच असतं ना ते. दर शनिवारी तेच आपलं. Every Saturday the same thing. त्या पालकामध्ये काय बदल नाही, There's no change in the pastor, त्या लोकांमध्ये काय बदल नाही. no change in the people. घरामध्ये पण पालक दिवसभर तेच, घरामध्ये बायकोवर बोलताना पण आपलं त्या सवयीप्रमाणे असं करत असतील का काय माहित. We don't know what the pastor does when he's at home. He must be doing the same things. आम्हाला सवय काय आहे प्रियानो? What is the habit that we have? आम्हाला एकच सवय आहे, We have only one habit. काही घडवते. Let whatever happen. परमेश्वर चांगला आहे, God is good. त्याची दया असाना. His mercy endures forever. परमेश्वर चांगला आहे, God is good. त्याची दया असाना. His mercy endures forever. सवय कशी आहे ही? How is this habit? चांगली सवय It is a आहे, good habit. चमत्कार घडवणारी सवय आहे, It is a habit that creates बदल miracles. घडवणारी सवय It's a आहे, habit that makes अभिवृद्धी changes. करणारी सवय It आहे, is this habit that आत्मिक edifies. उन्नती करणारी सवय आहे. It grows you आणि spiritually. ती आमच्यामध्ये असणं गरजेचं. And we should have that in us. निरंतर स्तवन करा, Praise unceasingly. निरंतर प्रार्थना करा, Pray without ceasing. प्रभूला गीत गा, Sing unto the Lord. सांगा कसं जगायचं, Tell how to live. कणत कणत का गाणं म्हणत. While whining or singing. अरे लोक इतकेच आपले हुशार झालेत ना, आता गाणी खूप म्हणायला लागलेले. And now people have become smart. They आणि sing a lot. फार चांगली गोष्ट आहे. And it is a very good thing. तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करणारी ती गोष्ट आहे. It will create a great change in your तुमचं life. जीवन आतून बाहेरून पूर्ण बदलून टाकणारा तुमचा तो स्वभाव झालेला आहे. Behavior will change you from inside कारण out. आमचं कणं काढून टाकलेलं आहे. Our whining has been taken away. आता आम्हाला जगायचंय, कणत कणत नाही We जगायचं, do not have to live life आम्हाला whining. गाणं म्हणत We जगायचं, have to live life प्रभूचं singing. गीत गात जगायचं Sing आहे, unto the Lord. प्रभूचा महिमा वर्णन करत जगायचं We आहे. have to live life by giving glory to God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. माझ्या भावानो, कारण तुम्ही जीवन जगत आहात. My brethren, you are living a life. हालेलुया. म्हणून आम्ही गाणं गाव प्रियानो. So let us sing, beloved. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया Our सनातन God is आहे. good and His mercy endures Yes, forever. God is good, Yes, God God is is good. good. आम्ही गीत इंग्लिश मध्येच आहे ना ते. काय गाणं आहे ते? God is good all the time. हा, गॉड इज गुड ऑल द टाइम. God is good all the time. सर्व काळ देव चांगला God आहे. is good all the पण time. महत्वाची गोष्ट ही आहे, The important thing is आमच्या आत्मिक जीवनाकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं we आहे. need to pay attention to our spiritual आत्मिक life. जीवन आम्ही कशाच्या मागेत लागलो ते आम्ही पाहणं फार गरजेचं We आहे. need to see what we are pursuing in our spiritual आणि life. जसा मॉब जगातला मी बघतो प्रियानो, नको त्या गोष्टीच्या मागे लागलेला आहे प्रियानो, भ्रांत झालेले आहेत प्रियानो, अतिशय वाईट वाटतं हा. And when I see these people going behind different things, they are going haywire. असं. आणि प्रियानो, त्या समुदायाला किंवा त्या मंडळीला एक दिशा हवी आहे. And that congregation needs a direction. त्या लोकांना सुद्धा माहित पाहिजे की मी कुणाच्या मागे लागलेलो आहे, People also should know who am I मी following. कुणाच्या मागे चाललेलो आहे. They should know who am I following. हालेलुया. Hallelujah. त्याच्या मागे तुम्ही लागा प्रिया, You follow that. प्रभूच्या मागे चाला. Follow God. अतिशय सुंदर रचना देवाने केलेली आहे. And God has established it very well. पॅलेस्टाईन देशामध्ये आणि मेंढपाळीचा व्यवसाय असतो प्रिया. And there is a business of म्हणून तिथलं shepherd. सगळं ते भौगोलिक
भौगोलिक जे आहे ते त्याप्रमाणे देवाने आणि ते सगळे उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये ती दिलेले आहे. And because of that geography, God has given that examples. मग येशू म्हणतो मी मेंढपाळ आहे And Jesus says, I am the shepherd, आणि माझी मेंढर माझी वाणी ऐकतात. and my sheep hear my voice. आणि आपल्या भारतामध्ये किंवा मी महाराष्ट्रामध्ये जर आम्ही मेंढपाळीचा व्यवसाय जर बघितलं तर धनगर लोक जे आहेत त्यांनी कधी रस्त्याने जाताना तुम्ही बघत असाल. And in Maharashtra, you see the shepherds going along the way. दोन मेंढपाळाच्या मध्ये सुरक्षित ती मेंढर चालू असतात. And between the two shepherds, the sheep are walking carefully. साईडला पण काय साईडला पण दोन मेंढपाळ चालू असतात. And some shepherds walk by the पण side. एक मेंढपाळ पुढे असतो, But one shepherd is at the एक मेंढपाळ starting, मागे असतो. one is behind, आणि या मेंढपाळाच्या मधोमध ही सगळी मेंढर चालू and असतात. all these sheep are walking between them. हालेलुया. Hallelujah. मी परवा एक व्हिडिओ पाहिला असंच परदेशामधला And I watched a video from आणि Western त्या country. ठिकाणी मेंढरांवर हल्ला होऊ नये किंवा ती बरोबर एकजुटीने रस्त्याने चालव रस्त्यामध्ये आणि डिस्टर्ब होऊ नये म्हणून अतिशय अशी एक चांगल्या प्रकारची लांब अशी जाळी बॉक्स केलेला होता जाळीचा. And they created a proper net so that the sheep might not आणि be त्याला attacked. खाली चाक होती And they have wheels आणि down. ती सगळी मेंढर त्या बॉक्स मध्ये होती. And all the sheep were in that लोखंडी box. फॅब्रिकेशनचा तो बॉक्स होता. And it was of iron. ते चाक त्याला होती And there were wheels. आणि ते त्या बॉक्सच्या आतमध्ये सगळी मेंढर होती. And all the sheep were inside आणि the मेंढर box. चालायला की तो बॉक्स पण त्यांच्यावर चालायचा त्याला व्हील असल्यामुळं. And because it had wheels, when the sheep used to walk, the box also used to मेंढर go इकडे forward. तिकडे पळायची गडबड नाही. And sheep did not used to run बरोबर anywhere. त्या बॉक्स मधून सगळे मेंढर व्यवस्थित लाईन मध्ये म्हटलं काय अतिशय मेंढपाळाने सुरेख डोकं चालवलेलं आहे. And it was a great idea that the shepherd had that all the sheep walked मर्यादेमध्ये in आहे. the limits. कोणी त्रास देण्याचा प्रॉब्लेम नाही. There is no problem that somebody is मेंढपाळ troubling. पण एकदम व्यवस्थित. Even the shepherds are मी carefree. पाहतो एक मेंढपाळ पुढे असतो एक मेंढपाळ मागे असतो One shepherd is ahead and one is आणि behind. दोन मेंढपाळाच्या मध्ये आणि मेंढर सुरक्षित असतात. And between these two shepherds, the पुढ- sheep are safe. पुढचा मेंढपाळ आहे जो मुख्य मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आहे The shepherd who is ahead, the leader, आणि Jesus Christ. मागचा मेंढपाळ मागे मेंढरांच्या मागे आहे. And the second shepherd who is behind the sheep, तो मेंढपाळ जो आहे मागचा the shepherd who is त्या behind, मुख्य मेंढपाळाचा तो सहकारी आहे. and he is the co-worker of the shepherd who is त्याचे ahead. मेंढर सांभाळण्याची जबाबदारी त्याला दिलेली आहे And he has been given आणि तो responsibility, त्याप्रमाणे ते चारत आहे देवाच्या and he आज्ञेप्रमाणे. is doing that according to the पण word of मेंढर God. कुणाच्या मागे चाललेले आहेत? But whom are the sheep following? मुख्य मेंढपाळाच्या मागे. Behind the main मग shepherd. मागच्या मेंढपाळा सुद्धा काम आहे की त्या मुख्य मेंढपाळाच्या मागे चाला. The shepherd behind also has the responsibility to walk behind the leader. हालेलुया. Hallelujah. कारण स्वर्गाचा अधिकार त्याच्याकडे आहे. He has the authority of heaven. स्वर्गाचं दार त्याच्याकडे आहे. He has the door of heaven. जीवनाचा अधिकारी तो He आहे. is the authority of आमचं life. फक्त एकच काम We आहे have only one की job, त्या मेंढपाळाची ओळख करून द्यायची to recognize that आणि shepherd त्याच्या मागे चालायला शिकवायचं. and to teach them to walk behind him. आमेन. Amen. ही मंडळीची व्यवस्था आहे. This is the discipline and order of आणि a त्या church. व्यवस्थेमध्ये जर तुम्ही राहिलात And if you stay in this तर discipline, देवाचे आशीर्वाद आहे. you have blessings of God. पूर्णाचा आनंद आहे. There is a joy. उत्तम पदार्थांचा अनुभव आहे. You'll experience good things. डोक्याला ताज्या तेलाचा अभ्यंग आहे. You'll be anointed. तिथं शहाणपण आहे. There is wisdom, कारण ज्याच्या मागे तुम्ही चालतात त्याच्यावर तुम्हाला काय तुमचं जीवन अवलंबून आहे. because whom you follow, that your life depends on that. हालेलुया. मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, There is a proverb in Marathi. ढवळ्यापाशी बांधला पवळा वान नाही गुण लागणार. म्हणजे मी प्रभूशी बांधलेलो आहे. You have been tied together मी with Christ. प्रभूशी जडलेलो I आहे. am abiding मी with Christ. प्रभू मध्ये एक झालेलो I आहे. have become one in तर Christ. माझ्यामध्ये गुण कुठले येणार आहे? Then what nature would I have? कुठले गुण येणार आहेत? व्हेरी गुड. हालेलुया. टाळ्या वाजूया, प्रभूला धन्यवाद देऊया. तुम्हाला जगापासून वेगळं केलेलं You आहे have been separated from the world यासाठी की तुम्ही जावं, तुम्ही फळ द्यावं, so that you go and be fruitful. प्रभूचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. You make famous the characteristics of म्हणजे Christ. प्रभूचे गुण तुमच्यामध्ये यावे. So the characteristics of Christ may be ईश्वरी you. स्वभाव त्याचा विभागी तुम्ही You व्हावं be partakers of divine ही nature. देवाची इच्छा आहे. This is the will of God. हालेलुया. म्हणून Hallelujah. मागच्या वेळेस मी तुम्हाला वचन सांगितलं होतं. काय सांगितलं होतं पहा, पेत्राचं पहिलं पत्र दुसरं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि 4थं वचन. त्यांच्या योगे त्यांच्या योगे
मोलवान व अति महान अशी वचने मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे, आपल्याला देण्यात आली आहे, यासाठी की यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून जगातली भ्रष्टाचार चुकून ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे. कुणाचे विभागी व्हावं? ईश्वरी स्वभावाचे. ईश्वरी स्वभावाचं विभागी व्हावं. It says in 2 Peter 1 and 4, by which have been given to us exceedingly great and precious promises, that through these things you may be partakers of the divine nature, having escaped the corruption that is in the world through lust. हालेलुया. मग ज्याला तुम्ही फॉलो करता किंवा ज्याचं अनुकरण तुम्ही करता And whom you follow, त्याचा स्वभाव तुमच्यामध्ये येतो, his characteristics come in you, त्याचा आणि त्याचे गुण तुमच्यामध्ये विकसित होतात. and his behavior and his, मग- are developed in you. मग मी जर माझ्या मुख्य मेंढपाळ त्याचं अनुकरण करत आहे, If I'm following the leader, मी प्रभूच्या मागे चालत आहे, I'm following God, तर माझ्यामध्ये ते गुण विकसित होतात, this the characteristics are तो developed in me, ईश्वरी स्वभाव माझ्यामध्ये विकसित and होतो. this divine nature is developed within ही me, आत्मिकता आहे. and this is spirituality. हालेलुया. Hallelujah. आणि हा जो स्वभाव And आहे, this behavior, हे जे गुण आहेत, this, ते काय behaviors- करतात? जेणेकरून शांती आणि परस्पराची अभिवृद्धी होईल, याच्या पाठीमाग लागण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करतात. and it helps us to follow peace and for edification for each other. कारण आम्ही एकमेकांवर सारखी प्रीती करतो. So if we love each other, एकापेक्षा दोघे बरे. it's two are better than one. एक पडला तर दुसरा त्याला काय करतो? If one falls, काय other one, करतो? पडू देतो का? हात देतो. he gives us his hand. Lift बायबल it up. सध्या कुणाचा क्षय होईल असं तुम्ही कधी वागू नाही. Do not behave in such a way somebody goes back. आज आम्ही पाहतो प्रत्येक आणि लोकांमध्ये द्वेष आहे, मत्सर आहे, मंडळीमध्ये एकत्र राहतात पण तरी एकमेकांविषयी त्यांच्यामध्ये कटुता आहे. We प्रिया, still see that they live together in church but still have त्याचं hate. कारण काय आहे? The reason being, ईश्वरी स्वभाव विकसित झालेला नाही. divine nature has not been ईश्वरी developed. स्वभाव का विकसित झाला नाही? Why has the divine nature not कारण been developed? आत्मिकता म्हणजे काय त्यांनी समजून घेतलं Not नाही. understood what is spirituality. आत्मिकता म्हणजे काय प्रियानो? What is spirituality? आत्म्यानं भरलेलं जीवन जगणं, Living life spirit-filled, आत्म्याच्या प्रेरणेने चालणं. walking with the inspiration of जितक्यांना Holy Spirit, देवाचा आत्मा चालवतो देवपुत्र आहेत. and whomever the spirit of God leads, they are the आणि children of God. तुम्ही जर देवपुत्र आहात If you're the sons of तर त्या God, देवाचे त्या पित्याचे गुण तुमच्यामध्ये विकसित होतात. प्रिया, his characteristics are developed in you. हालेलुया. Hallelujah. आणि ते न विकसित झाल्यामुळं किंवा ते आत्मिक जीवन न जगल्यामुळं And because it is not developed and not having lived आमच्यामध्ये आम्ही spiritual life, पाहतो आणि चुकीच्या गोष्टी आहेत, एकमेकांचा द्वेष आहे, एकमेकांना आम्ही पाहण्यात पाहतो. and we belittle each other and we have hatred for each other. बंधू प्रीती आमच्यामध्ये There नाही. is no brotherly love amongst बंधू us. प्रीती नाही. There is no brotherly आणि love. ही आमच्या आत्मिक जीवनाला अतिशय मोठं अडखळण आहे. प्रिया, And this is the greatest obstacle to a spiritual एवढं life. मोठं अडखळण आहे की आम्ही सार्वकालिक जीवनापासून लांब It आहोत. is such a great obstacle that we are far from eternal life. आणि प्रियांनो, आत्मिकता काय ते आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. It is extremely important we understand what is spiritual life. आणि आत्मिक जीवनामध्ये आत्मिकता काय त्याच्यातला हा एक महत्वाचा भाग And आहे what is spirituality from the spiritual की life? आम्ही ईश्वरी स्वभावाचं विभागी व्हावं. That we be partakers of divine nature. पुन्हा एकदा ते वचन वाचा प्रियानो. त्यांच्या योगे त्यांच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे, तिसरं पण वचन वाचा जरा. ज्याने तुम्हा आम्हाला ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवाने व सत्वाने पाचारण केले, व सत्वाने पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या दैवी सामर्थ्याने त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस जीवनास व सुभक्तीस जे सर्व काही साधक जे सर्व काही साधक ते आपल्याला दिले ते आहे, आपल्याला दिले आहे, हे तुम्हाला माहित आहे. हे तुम्हाला माहित आहे. त्यांच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आपल्याला आहे, देण्यात आली आहेत, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न तुम्ही होणारी वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे. ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे.
It says in 2 Peter 1:3 onwards, as His divine power has given to us all things that pertain to life and godliness through the knowledge of Him who called us by glory and virtue, by which have been given to us exceedingly great and precious promises, that through these things you may be partakers of the divine nature, having escaped the corruption that is in the world through lust. पण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला Here सांगतं the word of God tells us, हळूहळू थोडक्यात तो आणि तुम्हाला मी एक एक मुद्दा अतिशय व्यवस्थित देवाचा आत्मा तुम्हाला सांगते की यासाठी तुम्हाला समजावं त्या सगळ्या गोष्टी. आत्मिकता म्हणजे काय, and the Holy Spirit is telling you these things in points. त्याचं पाहण्याचं हेडिंग काय आहे, What is the heading? ख्रिस्ती मनुष्याचे हक्क व शील. And the rights of the righteous man. आता पहा हक्क आम्हाला काय हक्क आहेत, जोपर्यंत आम्ही ते वाचत नाहीत तोपर्यंत आम्हाला ते समजत नाही. Unless we read what are the rights, we do not understand. आम्ही लोकशाही असलेल्या जगामध्ये आणि राष्ट्रामध्ये राहत We आहोत. are living in a democratic world. पण लोकशाहीमध्ये आणि आम्ही पाहतो लोकांना काय हक्क आहेत ते आम्हाला माहित नाही प्रियानो. अनेक लोकांना माहित नसतं. Many people do not know their rights. मग आम्ही फसतो प्रियानो. So we have been deceived. आमच्या त्या अज्ञानाचा आणि बरेच लोक मग गैरफायदा घेतात. People take advantage of that illiteracy. कारण माझा लोकशाहीमध्ये माझा हक्क काय आहे ते मी समजूनच घेतले Because I नाही. do not understand what my right is. मी कधी घटना वाचली नाही, I did not read any constitution. कायद्यामध्ये काय तरतूद आहे ते मी कधी वाचली नाही. I did not see anything. त्यामुळे या लोकशाही असलेल्या राष्ट्राचा आणि देशाचा मी एक घटक आहे, एक नागरिक आहे. तो नागरिक म्हणून माझे हक्क काय मला माहित नाही. So I do not know what my rights are in this nation. त्याप्रमाणे आम्ही आत्मिक जीवन जगत नाही. So I'm not living that spiritual life. आम्ही आत्म्यानं भरलेले जीवन जगत I'm नाही. not living a life आम्ही spiritually. देवाच्या वचनाकडे नीट लक्ष देत नाही. I'm not paying attention. त्यामुळे ख्रिस्ती मनुष्याचे हक्क काय आहे आम्हाला समजत So I नाही. do not know what are the rights of me. What rights do I have? तुम्हाला देवानं काय अधिकार दिलेला What आहे, rights has God given you? देवाने तुम्हाला काय हक्क दिलेला आहे What authority has God given तुम्हाला you? समजत नाही. You do not know. आणि देवाची इच्छा आहे की प्रत्येकाला, प्रत्येक स्वर्गीय राज्याच्या नागरिकाला तो हक्क समजला पाहिजे. It is the will of God that the citizen of heavenly kingdom, everybody should know their authority and their rights. म्हणजे तुम्हाला ख्रिस्तामध्ये मिळालेलं स्वातंत्र्याची व्हॅल्यू, त्याची किंमत कळणार So you आहे. will understand the value of the freedom that you have received. माझा देश स्वतंत्र देश आहे, My country is free. पण त्या स्वतंत्र देशाची घटना, त्या घटनेनं मला काय हक्क दिले, ते हक्क जेव्हा मला समजतात And what the constitution has given the rights, when I understand those, त्यावेळेस मला या स्वतंत्र देशामध्ये माझं व्हॅल्यू काय आहे, माझा हक्क मला मिळाला, त्याचा हक्क मी आणि मिळवले तर माझं व्हॅल्यू काय ते मला लक्षात and येतं. understand what my values, if I understand what I have, what rights I have. तोपर्यंत समजत नाही. Unless then we do not काय मला understand. माहित नसतं. Because we do not know. पहा मी पाहतो युट्यूबला आता बऱ्याच समाज प्रबोधक अशा गोष्टी सांगितल्या And जातात. there are many things told on YouTube. एखाद्या ट्रॅफिक हवालदारानं जर तुमची गाडी अडवली If a traffic police comes beyond, तर त्या हवालदाराला तुमच्या गाडीची चावी काढून घेण्याचा अधिकार नाही. he does not have the right to take your key away. हे आम्हाला कधी समजलं? When do we understand? कुठल्या तरी एका शहाण्या कायदे तज्ञ माणसाने जेव्हा युट्यूबवर टाकलं की तुमचे हक्क काय तुम्ही समजून घ्या. When some intelligent person posted it on YouTube, then you understand. नाही तर मग काय संबंधित खात्यातला मनुष्य तुमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, गैरफायदा घेऊन तुमच्याकडनं पैसे Because उकळतो. some person can take disadvantage and take bribery. तुम्हाला हक्कच माहिती नाही, You do not know your rights. कारण तुम्ही कधी माहिती करून घेतलेलेच Because you नाही. did not understand it. हालेलुया. Hallelujah. गाडी व्यवस्थित नियमाने चालवायची Drive your vehicle proper lawfully. ते आम्हाला समजून आम्ही कधी घेत नाही, We do not understand this well. कारण आम्हाला माहित आहे Because we know एजंटला पैसे दिले की घरपोच लायसन येते. if we give bribe, we get the license home. त्यामुळे आम्ही सगळ्याच गोष्टीमध्ये अज्ञानी So आहोत. we are illiterate in all these things. हालेलुया. Hallelujah. आपल्या देशामध्ये In our country, ट्रॅफिकचा लायसन काढताना नापास झालेले अतिशय दुर्मिळ लोक असतील. and there are people who failed during that test, पण license test. परदेशामध्ये माझी भाची इंग्लंडमध्ये आणि लायसन काढायला गेली, 3 वेळा नापास झाली टेस्ट मध्ये. My niece who is abroad, she went and she failed 3 ती times. शेवटी वैतागली, And she was tired. She नको म्हटली मला started. ते लायसनच She said, नव्हतं. I do not want this license. चौथ्या वेळेला ती गेली परीक्षेला आणि पास झाली. And 4th time she cleared the मग लायसन exam मिळालं. and she got the license. एवढं कडक असतं. It's so strict. का कडक ठेवायला लागतं? Why has कारण it मला been माझे strict? हक्क समजले पाहिजे ना. I should know my rights. मी रस्त्यावर गाडी चालवताना माझे काय हक्क आहेत, I'm driving on the मी road. I should कशा know my rights. पद्धतीने गाडी चालवायला How should पाहिजे, I drive? मला काय अधिकार देवार आणि त्या राष्ट्राने दिलेले रस्त्यावर मी गाडी चालवताना. What rights have I been given?
जर मला ते माहित नसलं, if I do not know, हक्क मला समजले नाही, if I do not know my rights, मला काही उपयोग नाही. it's of no use. मला त्या स्वातंत्र्याची व्हॅल्यूज मला कळणार नाही. I'll not know the value of the मग तुम्हाला freedom. स्वातंत्र्य असावं म्हणून ख्रिस्तानं तुम्हाला स्वतंत्र केलंय. So that you have freedom, Christ has made पण you त्या free. स्वतंत्रतेची व्हॅल्यू तुम्हाला कधी कळणार आहे? And when will you understand the जेव्हा value of तुम्ही freedom? आत्म्यानं भरून जीवन जगाल, आत्मिक जीवन जगाल, When you live a spiritual देवाचं life, वचन समजून घ्याल, when you'll understand the word तुम्ही of God, स्वर्गीय राज्याचे नागरिक, तुमचा हक्क तुम्हाला समजणार you'll आहे. understand your rights as the citizen of heavenly आणि kingdom. जेव्हा तुम्हाला हक्क तुमचा समजतो, And when you understand your तुम्ही right, फार अतिशय व्यवस्थित, म्हणजे एक कुठल्या प्रकारचं भय नसतं असं तुम्ही आणि चालू शकता आपल्या. and you will walk as if you have no fear of anything. म्हणून तिथे हेडिंगच दिलेलं आहे. So the heading is, काय लिहिलेलं आहे वाचा, त्याचं हेडिंग वाचा. ख्रिस्ती मनुष्याचे हक्क ख्रिस्ती मनुष्याचे हक्क व शील. आणि शील. the rights of a Christian man and character. आता शील म्हणजे काय? What is character? तिथं कॅरेक्टर शब्द आहे. सांग की शील म्हणजे काय? हा काय? हा चारित्र्य, बरोबर ना? शील, Reputation or character. हक्क आणि शील Rights and अतिशय character. महत्वाच्या दोन्ही बाजू आहेत. It's very important. हक्क ज्या तो तुम्हाला समजतो, When you understand your right, त्यास तुमचं चारित्र्याकडे तुमचं लक्ष जातं. you pay attention to your character. हालेलुया. Hallelujah. मला असं राहायला पाहिजे, I should live life this way कारण तो हक्क मला शिकवतो. because that right teaches मला me. असं राहायला I पाहिजे. should live this way. लाल सिग्नल दिसला If I see the red की मला sign, थांबायला I पाहिजे. should stop. मला पुढे जायला नाही I पाहिजे. should not go beyond. झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे मला थांबायला I पाहिजे. should stop behind the आज जरा zebra crossing. ट्रॅफिकचे रूल्स तुम्हाला शिकवतो. I'll teach you some traffic rules. आता हे हक्क आहेत प्रिया, तुम्हाला ते आणि तुमचा ते सिग्नलचे कायदा पाळणं किंवा त्याच्याप्रमाणे चालणं तुमचा तो हक्क आहे तुम्हाला. And that is the right to follow traffic signal आणि जेव्हा rules. तुम्ही तो हक्क पाळता किंवा तो आज्ञा पाळता, And when you obey those traffic rules, त्यावेळेस ते नकळत काय तुम्ही येतात, शील तुमच्यामध्ये, तर चारित्र्य so तुमच्यामध्ये येतं. character and your reputation is improved. हालेलुया. Hallelujah. म्हणजे चारित्र्यवान मनुष्य म्हणजे चांगलं वागणारा, सात्विक वागणारा. A man with good character is a man with integrity. जेव्हा तुम्हाला हक्क समजतात स्पिरिच्युअल, When you understand your spiritual rights, तुम्ही शुद्ध जीवन जगता, you live your life pure. तुमचं चारित्र्य शुद्ध Your असतं. character is pure. हालेलुया. Hallelujah. पाचारणाला शोभेल असं तुम्ही चालता. You walk according to your calling. आता हक्क आणि शील किती महत्वाचं आहे समजलं? Do you understand how important are rights and समजलं character? का नाही? Did you understand? हा, मग आता ज्या राष्ट्रात तुम्ही राहता, लोकशाहीच्या राष्ट्रामध्ये, जरा घटना वगैरे वाचा आणि तुमचे हक्क समजून घ्या. While you're living in this world, read the constitution and understand your rights. म्हणजे तुम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा व्हॅल्यू तुम्हाला कळेल. You'll understand the value of freedom that you तुम्हाला received. स्वातंत्र्य असा म्हणून ख्रिस्तानं तुम्हाला स्वतंत्र केले, वधस्तंभावर स्वतःचं निष्कलंक रक्त सांडून. So that you have freedom, Christ gave you, made you free by आणि त्या shedding His ठिकाणी blood on त्यांनी the cross. सर्व काही पूर्ण केलेलं आहे. And He completed everything there. याचा अर्थ तुम्हाला नियम बाह्य वागायचं असं नाही. It does not mean you have to walk lawlessly. हालेलुया. जे तुमच्या आवाक्याच्या बाहेर होतं ते देवाने पूर्ण What केलं, was beyond your limits, God did for आणि you. आता फक्त तुम्हाला विश्वासानं चालायचं You आहे. only have to walk by faith. ते हक्क तुम्हाला समजून घ्यायचे, You have to understand those rights. प्रभूच्या मागे चालायचं You have to आहे, follow God. वचन समजून घ्यायचं You have to आहे. understand the ते word. वचन तुम्हाला सांगतं की तुम्ही स्वर्गीय राज्याचे नागरिक आहात, वारीस आहात, राजदूत आहात. And it tells that you are the citizens, you are the heirs of the heavenly आणि तुझे kingdom. हक्क काय काय आहे? And what all your rights? हालेलुया. Hallelujah. हक्क काय आहे प्रिय? What is the सेवकाला सांगितले, जे काय तू भूतलावर बांधशील स्वर्गात बांधलं जाईल, जे काय भूतलावर तू मोकळं करशील स्वर्गात मोकळं केलं It says जाईल. whatever you will bind on earth will be bound in heaven, and whatever you will free मग on earth will be freed in ते heaven. जर व्हायला पाहिजे, If that should happen, मी जर एखाद्या व्यक्तीला आरोग्य दिलं, त्या आरोग्य त्याला येशूच्या नावात दिल्यानंतर त्या आरोग्य त्याला मिळालं पाहिजे. and if I give healing to a person and the person मी should जर be healed, येशूच्या नावात एखाद्याला शांती दिली तर ती शांती त्याला स्वर्गातून आणि देवानं दिली पाहिजे. if I impart peace to somebody in the name of ती Jesus Christ, that कधी peace will होईल? happen. When will it happen? जेव्हा माझं शील चांगला असेल, प्रभूच्या वचनाप्रमाणे वर्तन करून, म्हणजे मी आत्म्याच्या प्रेरणेने सेवा करत असेल. That will happen only if my character is right, when I act according to the word of God, when I'm filled with the Holy Spirit. मला दिलेला हक्क त्याचा वापर बरोबर होतो. And the right given to me, it is used well. समजते का? You understand? समजते का? डोक्यावरनं जाते.
समजते का? मग जरा जोरात म्हणा बरं हालेलुया. हालेलुया. हा, मग या ठिकाणी पवित्र शास्त्रांत ख्रिस्ती मनुष्याचे हक्क व शील. It says the rights of a Christian man and character. आता पहा, हक्क आणि शिलाविषयी बोलताना पहिल्यांदाच तो म्हणतो, ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवाने व सत्वाने पाचारण केले. हालेलुया. हालेलुया. स्वर्गीय राज्यामध्ये तुम्हाला पाचारण केलं. He has been called you in divinity. म्हणजे तुम्ही आता तुमचे हक्क समजून घेतले You पाहिजे. should understand your rights. तुमचं शील तुम्ही सांभाळलं You पाहिजे. should take care of your character. पाचारण केले You have been called त्याच्या ओळखीच्या द्वारे, through His knowledge, त्याच्या दैवी सामर्थ्याने, through His divine strength. जीवनाला व सुभक्तीचे सर्व काही साधक ते आपल्याला दिले आहे. He's given us all things that pertain to life and godliness. हे तुम्हाला माहित आहे. And this you know. माहित आहे का असं विचारलंय का? It is not a question. काय सांगितले तिथं? तुम्हाला माहित आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे हक्क माहित आहे, It says you know your rights. ते शील माहित आहे. You know the character. मग आता पुढे काय करायचं? Further, what do we do? त्याच्या योगे, By Him. जे माहित आहे त्याच्या योगे By that what we know. मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे. We have been given to us exceedingly great and precious promises. ती वचनं यासाठी देण्यात आली And these आहेत promises have been given की so that, स्वर्गीय राज्याचा नागरिक, so as a citizen of divine स्वर्गीय kingdom, राज्याचा राजदूत, as a ambassador of heavenly kingdom, स्वर्गीय राज्याचा राजदूत, ambassador of heavenly kingdom, राजकीय याजकगण, royal priesthood, निवडलेले देवाचे the लोक, chosen people. आम्ही त्या वचनाद्वारे आमचे हक्क समजून घ्यावे. We should understand the rights through the word. आम्ही ईश्वरी स्वभावाचं विभागी We should व्हावं. be partakers of divine nature. ते शील आमच्यामध्ये असणं And गरजेचं that आहे. character needs to be यासाठी within की us. त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकून So that having escaped the corruption that is in the world through lust, ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे. that you will be partakers of divine nature. हालेलुया. Hallelujah. हे आत्मिक जीवन And this is spiritual life. मग त्याच्या पुढे काय सांगितलेलं आहे? Further, what does it say? याच कारणाने For this very तुम्ही reason, होईल तितका प्रयत्न करून, by giving your trying hard, होईल तितका प्रयत्न चालवून by trying, आपल्या विश्वासात सात्विकतेची, add to your faith virtue, सात्विकते ज्ञानाची, to virtue knowledge, ज्ञानात इंद्रिय दमनाची, knowledge self-control, इंद्रिय दमनात धीराची, self-control धीरा perseverance, सुभक्तीची, perseverance godliness, सुभक्तीत बंधुप्रीतीची, godliness brotherly आणि kindness, बंधुप्रीतीत प्रीतीची भर घाला. and to brotherly love, हा वाचलं सगळं? बंधुप्रीतीत प्रीतीची भर घाला. and to brotherly kindness, कारण love. हे गुण Because for this, तुम्हामध्ये असून it should be in ते you, वाढते असले तर it should abound, आपल्या येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाविषयी in the knowledge of our Lord Jesus तुम्ही Christ. निरुपयोगी व निष्फळ होऊ नये You will not be barren or unfruitful, असे तुम्हास काय शब्द येतो? करतील. करतील. हा. and you will be that. आमेन. Amen. हा. आता ह्या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण पुढच्या रविवारी आपण पाहूया. And explain these things next Sunday. आत्मिक जीवन काय आहे? What is spiritual life? नुसतं ते ईश्वरी स्वभावाचं विभागी भाव इथपर्यंत मर्यादित आहे It is का? not limited to the partakers of divine आता सांगितलं nature. याच कारणानं It says for this very तुम्ही reason भर घाला, that you put in it. तुम्ही होईल तितका आणि प्रयत्न चालवून विश्वासात सात्विकतेची, सात्विक ज्ञानाची भर घाला, ज्ञानात इंद्रिय दमनाची भर घाला It's giving all diligence add to your faith, virtue, आणि knowledge, वाढीत जावं प्रिया. and keep abounding in it. हे प्रौढतेप्रत जाणं आहे. And this is going until हे perfection. आत्मिक जीवन This is आहे. spiritual life. हालेलुया. Hallelujah. मग याच्या मागे आम्ही लागलेलो आहोत का? Am I pursuing these things? प्रश्न चिन्ह. This is a question. हालेलुया. Hallelujah. नेहमी स्वतःला प्रश्न विचारा, Always ask हे this जे पवित्र question. शास्त्रात सांगितले त्याच्या मागे मी लागलेलो आहे का? All that is written in the scripture, am I ईश्वरी pursuing those स्वभावाचं मी things? विभागी झालोय का? Have I been मी partaker स्वर्गीय of divine राज्याचं nature? राजदूत स्वतःला बनवतो, याजक स्वतःला बनवतो, माझे हक्क मी समजून घेतलेत का? Do I understand that I'm the ambassador in the माझं royal शील priesthood? कसं असावं ते मी समजून घेतलंय Do I का? understand what character should I have? नसेल तर समजून घ्या. If not, understand म्हणजे this. तुम्हाला त्या स्वातंत्र्यतेची व्हॅल्यू करणार आहे, Only then you'll understand the value of the त्या freedom. नागरिकत्वाची किंमत तुम्हाला
कळणार You'll आहे. understand the value of त्या citizenship. याजकपणाची किंमत तुम्हाला कळणार आहे. Understand the value of याजक priesthood. या शब्दाचा अर्थच आहे पवित्र कार्यासाठी वेगळे केलेले लोक. The meaning of the word priest is people separated for मग the आम्ही holy पवित्र things. कार्यासाठी वेगळे केले लोक याजक स्वतःला म्हणतो. If we call ourselves priests, people separated for holy works, मग आम्ही पवित्र कार्य करतो का? so we do holy things? का भविष्यवाणीच्या मागे राहिलेलो Or आहे? do I run behind prophecy? काय माझी भविष्य आहे? What is my future? भविष्यवाणी ऑलरेडी झालेली आहे, And we already have prophecy. पूर्तता झालेली आहे. It has been completed. देवानं नियमात त्याच्या योजनेप्रमाणे आपला प्रिय पुत्र पाठवला. As per God's plan, He sent His आपल्याला beloved Son. शापातून पापातून बंधनातून त्याने सोडवलं. He's delivered us from all the sins, मरणातून त्याने curses. आम्हाला सुटका दिली. Delivered from death. तो जिवंत झाला, He became alive. स्वर्गात घेतला He was गेला. taken up to heaven. भविष्यवाणी पूर्ण झाली. The prophecy is आता एक fulfilled. भविष्यवाणी पूर्ण व्हायची आहे. This one prophecy to be लवकरच तो fulfilled. आपल्या लोकांना घेऊन जायला येणार Soon आहे. is coming to take His आणि ज्या people. देवाने इथपर्यंतच्या सर्व भविष्यवाणीची पूर्तता केली, And the God who तो fulfilled all the देव prophecies, त्याही भविष्यवाणीची पूर्तता लवकरात लवकर करणार आहे. कारण येशू स्वतः म्हणतो, पहा मी लवकर येत आहे. is soon going to fulfill the prophecy because God says, I'm coming soon. मग तुमच्या माझ्या बरोबर तुम्ही असणार आहात ही भविष्यवाणी प्रभूने केली. And God did this prophecy that you are going to be with me. ह्याच्यापेक्षा चांगलं भविष्य काय असू शकतं? What better future can be if not this? सांगा काय असू शकतं? आरोग्य मिळालं तरी एक दिवस जगातला प्रवास तर संपवायचा आहे, हो की नाही? And if you receive healing, you have to end your life बरोबर here काय? on this earth. घरं देवाने किती दिलेली तरी एक दिवस सगळं काय मोडणार आहे, जे काय डोळ्याला दिसणार आहे मोडणार आहे की नाही? No matter how much houses, everything is going to be collapsed हो का one नाही? day. Yes or no? हा, जे काय धन आहे ते सगळं संपणार आहे. All the money you have, it's going to be सांप्रत finished. युगातल्या धनवाला सांग की तू उघडा वागडा आहेस. And tell the rich that you are naked. पण तुम्ही अशा धनानं धनवान आहात But you are rich with such a की तुम्ही उघडे money. वागडे नाही. You are not naked. तुम्हाला तारणाच्या झग्यानं धार्मिकतेच्या झग्यानं देवानं आच्छादलेला आहे. And God has covered you with the तुमची garments of नग्नता salvation. देवाने झाकलेली He's आहे. covered your nakedness. आणि कुणी तुम्हाला नग्न म्हणणार नाही, Nobody will call you कारण naked. ज्यानं तुम्हाला झाकलेला आहे Because the one who's covered तो you, तुमचा देव आहे. He is your God. हालेलुया. आणि Hallelujah. त्याची इच्छा आहे की तुम्ही स्वर्गाच्या वतनामध्ये असावं. And it is His will that you should be in the heavenly मग तिथं जर nation. जायचं आहे If you want to go तर there, तिथले हक्क समजून घ्या, understand the rights शील समजून घ्या Understand the character. आणि भर घाला आत्मिक and गोष्टीची. keep abounding. भौतिक गोष्टीच्या मागे लागू Do नका. not go behind carnal things. राहण्यापुरतं घर आहे, प्रभूला धन्यवाद. I have a house for living. Glory to God. 3 वेळा देव व्यवस्थित आम्हाला जेवण देतो, प्रभूला I धन्यवाद. have food 3 times a day. Glory जेवढं to आहे God. त्याच्यामध्ये तृप्त Be राहा. satisfied in what you have. देवाला धन्यवाद द्या, Give glory to कारण God. तुमची खरी तृप्तता Because your real satisfaction वचनाशिवाय होणार will नाही. not be fulfilled except through scripture. मग खरं जे तृप्त तुम्हाला करायचं आहे The real ते satisfaction, देवाचं वचन आहे. only the God. खरी God जी will fulfill. तृप्तता तुम्हाला मिळणार आहे, The real satisfaction येशू you म्हणतो, get. जो कोणी माझा देह खातो, माझं रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन आहे. Jesus says, "Who eats my flesh and drinks my blood, he आणि has ते eternal life." भोजन करणारा तृप्त होतो. And the one who has this feast is आणि आता satisfied. त्या तृप्ततेचा अनुभव पुन्हा एकदा आज देव आम्हाला देत आहे. And God is giving us that experience आम्ही again today. मेजाकडे थोड्याच वेळात येणार We are आहोत. going to go to the ती भाकर communion. त्या निर्दोष देहाचं दर्शक And आहे. the bread is the तो त्रास significance त्या of. निष्कलंक रक्ताचं दर्शक It is a आहे. sign. Blood is a sign of जे unblemished अन्न blood. आम्हाला तृप्त करतं प्रिया, The food that जे satisfies. आम्हाला पोषण देतं, That gives us जे आम्हाला nourishment. सार्वकालिक जीवन That देतं. gives us eternal life. आमेन Amen. आमेन. Amen. मग आत्मिक जीवन जगा प्रिया, So live a spiritual life, आणि beloved. ज्या गोष्टी तुम्हाला हिताच्या आहेत त्याच्या मागे लागा. Pursue those things that benefit you. बाकीच्या गोष्टीच्या मागे लागू नका. Do not go behind other त्या things. गोष्टी आपोआप तुम्हाला येऊन मिळणार All the आहेत. other things you'll receive त्यासाठी automatically. धावाधाव करायची काही You do गरज not have to नाही. run behind it. पटतंय का? Do you agree? जोरात म्हणा हो पटतंय. हा, मग एका सेकंदात जागेवर उठून उभे राहा आणि उड्या मारा प्रभूच्या नावामध्ये.